7 डे चॅलेंजमध्ये हा आपला चौथा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी हा चॅप्टर घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतलेत मी. एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत येत्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये. कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतील अशा प्रकारचे मी क्वेश्चन घेतलेत या चॅप्टरमधले. तर सुरुवात करूयात आपण. पहिला चॅप्टर आहे a इज इक्वल टू 3.5 आहे, d इज इक्वल टू 0 आहे आणि तुम्हाला tn विचारलं आहे. तुम्ही डायरेक्ट याचा आन्सर 3.5 लिहू शकता, कारण d 0 दिले म्हणजे इन्क्रीमेंट नाही, कॉन्स्टंट टर्म राहते त्या ठिकाणी. तरी आपल्याला समजा हाच क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारला तर कसं सोडवायचं. तर सोल्युशनमध्ये या ठिकाणी आपल्याला जे दिले ते लिहा. a इज इक्वल टू दिले आपल्याला या ठिकाणी 3.5, नंतर दिले d इज इक्वल टू आहे 0 आणि आपल्याला काढायचं आहे tn. सो tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. मी व्हॅल्यू लिहिली. आता वरच्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा. सो tnला tn आहे, a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3.5 प्लस n ची व्हॅल्यू दिलं नाही -1 इंटू d ची व्हॅल्यू आहे 0. 0 न मल्टिप्लाय केले की ही होल टर्म 0 होते. सो tn इज इक्वल टू आन्सर येईल तुमचं 3.5. हे तुमचं फायनल आन्सर आहे. मग tn ची व्हॅल्यू ट्री म्हणजे b हे आपलं राईट आन्सर आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 घेऊयात आपण. पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पाहण्यासाठी मिळतील. इथं पूर्ण प्रकारचे क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. तर सेकंड क्वेश्चन आहे पहा. फर्स्ट 2 टर्म्समध्ये tn दिले तुम्हाला. tn इज इक्वल टू हे जनरल टर्म दिले आणि तुम्हाला काय काढा म्हणते, फर्स्ट 2 टर्म्स काढा म्हणते. फर्स्ट 2 टर्म्स काढायचे म्हणजे आपल्याला t1 आणि t2 काढायचे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. जिथे जिथे तुम्हाला n दिसते तिथे 1 ठेवा, तुमचं t1 निघते. जिथे जिथे n दिसते तिथे 2 ठेवा, t2 निघणार आहे. सो सोल्युशनमध्ये पहा आपल्याला काय दिलं आहे, तर tn इज इक्वल टू दिले 2n-5. मी पुट करतो, n इज इक्वल टू 1 पुटअप करतो म्हणजे मला t1 काढायचे. सो t1 इज इक्वल टू 2ला 2 ब्रॅकेटमध्ये 1 -5. जिथे जिथे n होतं त्या ठिकाणी मी 1 ठेवला. सो 2 - 5 आन्सर येते तुमचं -3. हे तुमचं t1 आलं. त्याच इक्वेशनमध्ये पुट n इज इक्वल टू आपण ठेवू या ठिकाणी 2, कारण मला t2 पण पाहिजे. सो t2 झाला तयार. याच्या nच्या जागी 2 आला. सो 2ला 2 ब्रॅकेटमध्ये येतं 2 -5 म्हणजे आन्सर येते 4 - 5. आन्सर येईल तुमचं -1. हे झालं तुमचं t2. सो इथे लिहू शकतो आपण -3, -1 आर फर्स्ट 2 टर्म्स ऑफ गिवन सिक्वेन्स किंवा गिवन AP असं म्हणू शकतो आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा. राईट द 25th टर्म ऑफ द AP. म्हणजे आपल्याला AP दिले आणि त्याचा 25व टर्म आपल्याला काढायचे, 25 टर्म. सो गिवन AP इज काय दिले आपल्याला AP पहा. 12 दिले, 16 आहे, 20 आहे, 24 आहे, ... मग याच्यावरूनच आपण सांगू शकतो A किती आहे आपला, D किती आहे हे आपल्याला डायरेक्ट सांगता आलं पाहिजे. A म्हणजे फर्स्ट टर्म असते. A किती असेल तुमचा 12 असेल, हे A आला. D किती असेल तर सेकंड मायनस फर्स्ट करा. 16 - 12 4 आन्सर येते. सो D ची व्हॅल्यू आली 4. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, 25th टर्म काढायचे. म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू दिले तुम्हाला 25. मग या तिन्ही व्हॅल्यू tnच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. जर टर्म काढा म्हणलं तर tnचा फॉर्म्युला वापरायचा. जर सम काढा म्हणलं असतं, इथं फाइंड द सम असं विचारलं असतं मला, तर मी तिथं SNचा फॉर्म्युला वापरला असतं. आपल्याला टर्म काढा म्हणले. सो tnचा फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d आहे. या वरच्या पूर्ण व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा. जिथे जिथे जे दिसते ते t ला t, nच्या जागी मी लिहितो 25 इज इक्वल टू a च्या जागी 12, nच्या जागी 25 -1 इंटू d ची व्हॅल्यू आहे 4. 12 प्लस इथं सबट्रॅक्शन करा, 24 इंटू 4 म्हणजे 12 प्लस 96 येते. दोघांचे ॲडिशन करा, या ठिकाणी येईल 110. सो तुमचं t25 आलं 110. t25 हे 110 आलं. ठीक आहे. उत्तर संपलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. फास्ट घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फर्स्ट टर्म दिला आहे आणि कॉमन डिफरन्स दिला आहे. फर्स्ट टर्म किती दिले, 6 दिले, कॉमन डिफरन्स दिले 3 आणि तुम्हाला S27 काढायचे म्हणजे SNचा फॉर्म्युला वापरायचा. सो A इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 6 दिले. पहिलं नाव फर्स्ट टर्म आहे आणि इकडे 6 सुरुवातीला आहे. रिस्पेक्टिव्हली शब्द म्हणजे जे पहिला आहे त्याची व्हॅल्यू पहिली असते. सेकंड कॉमन डिफरन्स म्हणजे D असते, ती किती दिले, 3 दिले. आणि n इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 27 दिले, कारण S27 काढायचे म्हणजे n ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. सो SNचा फॉर्म्युला ठेवा. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d आहे. nच्या जागी 27 ठेवला. S27 इज इक्वल टू 27 डिवाइड बाय 2 ब्रॅकेटमध्ये 2ला 2 इथे a ची किंमत लिहायचं प्लस याची किंमत किती येते, 6 आहे. n ची व्हॅल्यू आहे 27, -1ला -1, d ची व्हॅल्यू आहे 3.
सगळे व्हॅल्यू पुटअप केले आपण. इथे डिव्हिजन होत नाही, त्याला तसंच ठेवा, शेवटी डिव्हिजन होईल ते, पॉईंटमध्ये काढायची गरज नाही याला. 27/2 इथे किती होतं 12 होईल, प्लस 27 - 1 म्हणजे 26 × 3 ब्रॅकेट क्लोज. सो 27ला 27 /2ला /2 12ला 12 प्लस या दोघांचा गुणाकार करा 78 आला. ठीक आहे. आता या दोघांची ॲडिशन करा. 27/2 मल्टिप्लाय या दोघांची ॲडिशन होईल 90 आन्सर येईल. मग 2 त्याला डिवाइड करा. सो 27 × 45 आन्सर येते. 2 90ला डिवाइड की 45 येते. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि जे काय मल्टिप्लिकेशन येणार आहे ते तुमचं S27 असेल. ठीक आहे. फायनल आन्सर गुणाकार करून तिथं तुम्ही लिहू शकता. हे झालं या टाईपचा क्वेश्चन की तुम्हाला SN काढा म्हणलं आहे. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं, TN काढा म्हणलं होतं, आता SN काढा म्हणलं होतं. आता पुढचा क्वेश्चन पाहूत आपण. याच्यापेक्षा वेगळा क्वेश्चन असेल तो फर्स्ट 2 टर्म्स काढा म्हणते तुम्हाला, आणि तुम्हाला काय दिलं आहे, SNची जनरल टर्म दिले. बघा अगोदर काय होतं, TNची जनरल टर्म दिलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट 2 टर्म्स काढा म्हणल्यावर आपल्याला यांची व्हॅल्यू 1 ठेवलं, T1 भेटलं होतं, यांची किंमत 2 ठेवलं, T2 भेटलं होतं. पण आता SN दिलं आहे. मग SN दिले आणि आपल्याला काढा काय म्हणते, फर्स्ट 2 टर्म्स काढा म्हणते. म्हणजे आपल्याला काय काढायचे, T1 आणि T2 काढायचे, हे 2 टर्म काढायचे आणि दिले SN. ठीक आहे. जे दिले ते लिहूत आपण. SN इज इक्वल टू काय दिले आपल्याला, n² ब्रॅकेटमध्ये n+1 ब्रॅकेट क्लोज. आता मला T1 आणि T2 काढायचे. मग त्याच्यासाठी मग पण मला S1 आणि S2 आधी काढावं लागेल, तेव्हा T1 आणि T2 भेटणार आहे मला. सो पुट n इज इक्वल टू 1 काढतो मी, जिथे जिथे n दिसते तिथे 1 ठेवा. सो S1 इज इक्वल टू 1² सेकंड ब्रॅकेटमध्ये 1+1, जिथे जिथे n दिसते मी तिथे 1 ठेवला. सो S1 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 2. सो S1ची व्हॅल्यू आली 2. त्याच इक्वेशनमध्ये याला इक्वेशन 1 देऊ शकता तुम्ही. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 असं तुम्ही सांगू शकता, पण मी त्याला इक्वेशन दिलं नाही. पुट n इज इक्वल टू 2. मग जिथे जिथे n दिसते तिथं 2 ठेवा. सो S2 इज इक्वल टू 2चा स्क्वेअर आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2+1. मग 2चा स्क्वेअर किती होईल, 4 ब्रॅकेटमध्ये 3, म्हणजे आन्सर येते तुमचं 12. सो S2ची व्हॅल्यू आली 12. पण आपल्याला S1 आणि S2 भेटलं आहे, काढायचं काय आपल्याला, T1 आणि T2 काढायचे. सो बा T1 जे आहे, S1 म्हणजे काय, फर्स्ट टर्म असणार आहे. S2 म्हणजे काय, तर पहिल्या दोघांची ॲडिशन असणार आहे. त्याच्यावरूनच आपण काढू. S1 म्हणजे काय, तर फर्स्ट टर्म म्हणजे एक टर्मपर्यंतचे ॲडिशन. S1 म्हणजे एक टर्मपर्यंतचे ॲडिशन म्हणजेच T1 असणार. आणि S2 म्हणजे काय, तर पहिल्या दोघांची ॲडिशन म्हणजे T1 + T2 असणार आहे. ओके. मग इथं व्हॅल्यू पुटअप करा. S1ची व्हॅल्यू किती दिली, 2 इज इक्वल टू T1 आहे, म्हणजे T1ची व्हॅल्यू भेटली 2. मग आता S2ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12, T1ची व्हॅल्यू आहे 2 आणि प्लस T2. या 2ला इकडे घेऊन या. 12 - 2 इज इक्वल टू T2. सो आन्सर येते तुमचं 10 इज इक्वल टू T2. म्हणजे तुम्हाला T1 भेटला 2 आणि T2 भेटला 10. पुढचा क्वेश्चन पाहूत आपण काय म्हणते ते. फाइंड द नंबर ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 127 विच आर डिव्हिजिबल बाय 5 म्हणते. ठीक आहे. आपल्याला नंबर दिले 1 पासून 1 2 3 ... कुठंपर्यंत 117 पर्यंत. याच्यामधल्या डिव्हिजिबल बाय 5 नंबर किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. मग सोल्युशनमध्ये हे लिहायचं नाही, सोल्युशनमध्ये जे आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहेत ते लिहायचे. या ठिकाणी 5ने डिव्हिजिबल असणाऱ्या संख्या, 1 पासून 5ने डिव्हिजिबल असणाऱ्या संख्या कशा स्टार्ट होतात, तर सगळ्यात सुरुवातीला पहिली संख्या कोणती असेल, 5 असेल. दुसरी संख्या कोणती असेल, 10 असेल. नंतर 15 असेल. नंतर 20 असेल. ... लास्टची संख्या कोणती असेल, 171च्या जवळपासची, त्याच्यापेक्षा कमी किंवा तीच, पण 5ने भाग गेली पाहिजे. म्हणजे कोणती संख्या असेल, तर 170 संख्या असेल. म्हणजे आता तुम्हाला A भेटते याच्यावरून, A म्हणजे 5 भेटते. D भेटते, कितीने संख्या वाढत चालल्यात, 5ने वाढत चालल्यात. आणि तुम्हाला TN भेटते 127. काय काढायला सांगितले तुम्हाला, तर असे हे 5 10 15 20 170 अशा किती टर्म आहेत म्हणते तुम्हाला. मग मोजत जायचं की याला पुढे 25 लिहायचं, पुन्हा 30 35 40 मोजत लिहायचं नाही. मोजून लिहिला तर मार्क देणार नाही तुम्हाला. आपल्याला फॉर्म्युला वापरून काढलं पाहिजे या ठिकाणी. मग काय करावं लागेल, तर ही कितवी टर्म आहे बघायचं. ही पहिली टर्म आहे, दुसरी तिसरी चौथी, तर ही किती नंबरची टर्म आहे हे काढलो तुमचा आन्सर झाला. हाऊ मेनी टर्म्स जरी विचारला असेल, हाऊ मेनी टर्म्स असेल किंवा 5 नंबर ऑफ टर्म्स विचारला असेल, तर हे TN काढायचे. म्हणजे Nची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची याच्यामध्ये. ठीक आहे. मग या TNचा फॉर्म्युला लिहितो मी. TN इज इक्वल टू A + n - 1 × D.
टी एनच्या जागी लिहिलं 170, एच्या जागी लिहिलं 5 प्लस एनची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, -1 इंटू डीची व्हॅल्यू लिहिलं 5. ठीक आहे. सो हे 5 इकडे घेऊन या. 170 - 5 इज इक्वल टू n-1 आणि इंटू किती येणार आहे 5 येणार आहे. सबट्रॅक्शन करा. 165 इज इक्वल टू n-1 इंटू 5. मग हे मल्टिप्लायचं 5 डिवाइडमध्ये घेऊन या. 165 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू n-1. डिवाइड करा. 5 3 जा 15, 5 3 जा 15 इज इक्वल टू n-1. -1 इकडे आणलं. 33 + 1 इज इक्वल टू n, म्हणजे आन्सर येते 34 इज इक्वल टू n. म्हणजे या ठिकाणी ही 34 नंबरची तुमची व्हॅल्यू आहे. ओके, 34 नंबरची व्हॅल्यू किती असेल 170. किंवा हाच प्रश्न तुम्हाला हाऊ मेनी टर्म्स विचारते, विच आर डिव्हिजिबल बाय 6 म्हणला असेल तर 6चा टेबल म्हणायचं आणि 6 डिव्हिजिबल असणारी याच्या जवळपासची संख्या कोणती आहे ते तुम्ही काढू शकता. 4 डिव्हिजिबल म्हणलं, 8 डिव्हिजिबल म्हणलं, कोणत्याही प्रकारचं दिलं तर याच प्रकारे सेम काढायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला n फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूत आपण या ठिकाणी. 21th टर्म आणि 11th टर्म आणि 21th टर्म दिले 16 आणि 29 आणि तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणतं आहे फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स आणि 34 टर्म काढा म्हणते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे तर T11 दिले. 11th टर्म किती आहे तुमची 16 आहे इज इक्वल टू 16. 11th टर्म 16 आहे. नंतर 21th टर्म आहे 29. T21 इज इक्वल टू दिले, मी इकडल्या साईडला लिहितो याला. T21 दिले तुम्हाला 29. ओके, तर मला काय काढायचं आहे फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स म्हणजे ए काढायचं आहे, डी काढायचं आहे आणि T34 काढायचे. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करण्यासाठी याच्यापासून एक इक्वेशन भेटेल, मला याच्यापासून एक इक्वेशन भेटेल, त्या दोघांना सॉल्व केलं की माझं ए आणि डी भेटते. मग आता T21 पाहिजे, T11 पाहिजे मला. तर T11साठी बघा का आपला फॉर्म्युला Tnचा a + n-1 इंटू डी आहे. सो इथे पहा a + n-1 इंटू डी आहे. एक मिनिट. -1 इंटू डी इज इक्वल टू 16 आहे. मग Tnच्या फॉर्म्युल्यामध्ये पहा आहे बघा Tn इज इक्वल टू a + n-1 इंटू डी आहे. म्हणजे इथं जो चेंज होणार आहे तो चेंज तिकडे होणार आहे. मग मला काढायची व्हॅल्यू कोणाची 11ची काढायची, T11 काढायची. मग इथं जर मी 11 ठेवलं तर इथं पण मला 11 ठेवावं लागेल. सो इथे येते 11. तसंच तिकडे काय येईल तर a प्लस इथे काय येते 21 - 1 इंटू डी इज इक्वल टू असेल तुमचा 29. किती आन्सर येईल बघा. एला a प्लस इथे येते 10d इज इक्वल टू 16. हे तुमचं पहिलं इक्वेशन आलं. इथं a + 20d इज इक्वल टू आलं 29. हे तुमचं दुसरं इक्वेशन आलं. मग आता या दोघांना तुम्हाला सॉल्व करायचे. सो मी सबट्रॅक्टिंग करतो, ए कॅन्सल होत आहे. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. मग मोठं 2 दिसते. सो a + 20d इज इक्वल टू 29 आहे आणि a + 10d इज इक्वल टू आहे 16. दोघांची सबट्रॅक्शन करतो, मायनस मायनस मायनस, हे दोन कॅन्सल होतात, हे दोन कॅन्सल झाले. इथे येते 10d, इथं या दोघांची सबट्रॅक्शन केलं, इथे येते 13. सो d इज इक्वल टू 13/10. हे तुमचं कॉमन डिफरन्स भेटला. म्हणजे तुम्हाला हा भेटला कॉमन डिफरन्स भेटला. आता तुम्हाला काय काढायचे फर्स्ट टर्म काढायचे. आलेली व्हॅल्यू 1 किंवा 2 कुठेही ठेवा. सो मी 1 मध्ये ठेवतो. पोट d इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 मध्ये ठेवतो आपण. 1 काय पहा a + 10d इज इक्वल टू आहे तुमचं 16. व्हॅल्यू ठेवा. a ला a इज प्लसला प्लस 10ला 10 इंटू डीची व्हॅल्यू लिहा 13/10 इज इक्वल टू आहे 16. 10 कॅन्सल झालं आहे. सो a + 13 इज इक्वल टू आला 16. 13ला पुढे घेऊन जावा. सो a इज इक्वल टू 16 - 13. सो a इज इक्वल टू आला तुमचं 3. a भेटलं तुम्हाला म्हणजे फर्स्ट टर्म भेटली, कॉमन डिफरन्स भेटलं. आता लास्ट राहिलं 34th टर्म. सो Tnच्या फॉर्म्युल्यामध्ये Tn इज इक्वल टू a + n-1 इंटू डी. याच्यामध्ये a ठेवा 3, d ठेवा 13/10 आणि n ची व्हॅल्यू ठेवायचं पुट n इज इक्वल टू 34 आणि बाकी a इज इक्वल टू 3 आहे आणि d इज इक्वल टू आहे 13/10. या
3 व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केले की तुमचं T34 भेटते. सो T34 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 3 प्लस 34 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू आहे 13/10. 3ला 3 प्लस इथे येते 33 इंटू 13/10. मग याचं मल्टिप्लिकेशन करा. T34ला T34, 3ला 3 प्लस 13 3 9, 429 डिवाइड बाय 10. मग एक 0 कॅन्सल झाला, एक 0 कॅन्सल झाला, एक पॉईंट येईल. सो 3 प्लस 42 प्लस 9 येते. सो ॲडिशन करा, 45 प्लस 9 हे तुमचं T34 हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मी क्वेश्चन जेवढे शक्य असतील तेवढे घेतलेत. तुम्ही आणखी याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस करा, भरपूर क्वेश्चन सोडवा. प्रॉब्लेम सेटमधले, प्रॅक्टिस सेटमधले आणखी सॉल्वड एक्झाम्पलमध्ये पण असतात बघा, ते पण क्वेश्चन सोडवा. जर तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये काय डिफिकल्ट वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्यावरती आणखी एक व्हिडिओ बनवतो.